जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीपूर्वीच महायुती फिसकटली असून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीनेही आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे निवडणूक घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात महायुती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता पाचोरा येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। यावेळी किशोर चव्हाण शिवसेना शिंदे गटाचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगेश चव्हाण नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग महायुतीत लढणार का आपण? मी पहिली गोष्ट म्हणजे परवा माझ्या बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मी घोषणा केलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या 3-4 दिवसापूर्वी केली। पक्षश्रेष्ठींचं याला हे आहे का? पक्षश्रेष्ठींचं कारण राज्यात युती करून निवडणुका लढाव्या असं नेते सांगतायत। आपण माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील यांचे जर का स्टेटमेंट आपण पाहिले असतील तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जशी जशी स्थिती असेल त्या त्या पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे। आता मला एक सांगा की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल, माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसं लढायचं, म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं? वैशाली माझ्या विरोधात लढली, तिच्याबरोबर मी युती करू। प्रताप हरी माझ्या विरोधात लढले, त्यांच्याबरोबर करू। दिलीप वाघ विरोधात लढले, त्यांच्याबरोबर करू। अमोल शिंदे विरोधात लढले, त्यांच्याबरोबर युती करू। युती करू कोणाची? आता हे सगळे जरी एकत्रित आले, आता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल। दोघही नगरपालिका आणि 100% जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल। आप्पासाहेब, आपण एका मेळाव्यात कुठेतरी कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं की आम्ही भाजपचं प्रामाणिकपणे काम केलं पण भाजप कायम आमच्यासोबत गद्दारी करते। हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे। माहिती काही असं लपून छपून नाही ना। जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून आहेत, त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं। बरं ठीक आहे, भाजपने दिलं नाही आपण असं समजू, पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिले जातात। त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा, आतून बाहेरून म्हणा, काहीतरी मदत केली जाते, पुन्हा त्याला पदं दिले जातात। हे सर्वश्रुत आहे। बरं, एक टर्म नाही, 2-2 टर्म आहे। आता 2-2 टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची? त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना। आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजीरच खुपसणार असाल, मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना, निदान मर्डर तरी होणार नाही ना। पाठीत खंजीर खुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा समोरासमोर राहिलं तरी निदान फाईट तर होईल, जीव तर वाचेल। नाही जीव वाचेल निदान समोरच्याला तरी ठोकता येईल, पण सावध राहू ना। सगळे याच्यावर लढणार। शिवाजीराव कर्डिलेंसारखा एक सहकार क्षेत्रातला त्या जिल्ह्यात राजकीय दबदबा असलेलं व्यक्तिमत्व जाणं हे पक्षासाठी खूप हानिकारकच आहे। ते गेल्यानंतर पक्षाचं नुकसानच तिथं होणार आहे। परंतु दुर्दैवाने जो झालं आहे ते भारतीय जनता पार्टी आणि सर्व परिवार हा त्यांच्या दुःखात हा सहभागी आहे।